नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, पीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर गेले असं सांगण्यात येते. परत सांगण्यात येते की 12 देशाच्या दौऱ्यावर गेले आणि तिथं शिखर परिषदेसाठी गेले. म्हणजे नॉर्वे म्हणून देश आहे, त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. परंतु तिथल्या एका पत्रकारानं प्रश्न विचारला आणि मोदी शेठ भडकले आणि अक्षरशः निघून गेले. आता भारतातली जी मीडिया आहे, ही बदनाम मीडिया आहे, गोदी मीडिया आहे. ही मीडिया त्या पत्रकाराचीच बदनामी म्हणजे देशाचा अपमान केला असं सांगण्यात मग्न आहेत. पण हे मूर्ख मीडिया झाली आपल्या देशाची, की ज्याला आपण बेअक्कल म्हणतो, बेअक्कली, गुलामी, म्हणजे गुलामी करणारी ही मीडिया झाली आपल्या देशाची. ती काय खरं दाखवणार नाही, ते उलट त्या देशाचा अपमान केला म्हणून अंधभक्तांना सांगणार. तर तिथं शिखर परिषदेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्र मोदी हे तिथून निघून गेले आणि इंग्रजीमध्ये तो प्रश्न विचारला गेला. नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही. तर आता त्या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे, जोरदार ट्रोल केलं जातंय भारतीय जनता पक्षाला. आणि असं सांगितलं जातंय की आपण जर अडाणी पंतप्रधान निवडून दिला तर असंच होणार आहे. अडाणी माणूस काय करू शकत नाही, त्याला काय नीट वाचता येणार नाही, फेकाफेकीशिवाय दुसरं काय काम नाही. तर याच विषयाची चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. नरेंद्र मोदी हे नेहमी देशाचं अधिवेशन सुरू झालं की परदेशी दौऱ्यावरती निघून जातात. मग तिकडे मौज मजा करायला जातात म्हणा किंवा कशाला जातात, काय असेल ते असेल. आता बऱ्याच वेळा नरेंद्र मोदींवरती अशी टीका टिप्पणी केली जाते की शिक्षण झालेलं नाही, इंग्रजी वाचता येत नाही. ते तितकंच सत्य सुद्धा आहे. आता नरेंद्र मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावरती निघून गेलेले आहेत. आता 5 देशाच्या दौऱ्यावरती निघून गेल्यानंतर बघा झालंय असं की नॉर्वे म्हणून एक देश आहे. नॉर्वे देशामध्ये शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी तिथं उपस्थित राहिले. आता हे कालचाच किस्सा, 18 तारखेचा किस्सा आहे. 18 तारखेला ओल्वो, नॉर्वे मधलं एक ओल्वोस म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणी शिखर परिषद होते. या शिखर परिषदेसाठी मोदी 10 दिवसांच्या 5 युरोपियन देशांच्या दौऱ्यावरती निघून गेले. पंतप्रधान त्या नॉर्वेचे जोनास गार स्टोअर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत निवेदन दिल्यानंतर मोदी तिथून निघून दिलं. म्हणजे संयुक्त पत्रकार परिषद होती तिथं. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नॉर्वेच्या एका पत्रकारानं, म्हणजे तिथं मुक्त पत्रकारिता आहेत, तुम्ही पत्रकार परिषद तिथं घ्यावीच लागते, तिथल्या प्रश्नांना उत्तरं द्यावीच लागतात. म्हणजे त्या देशामध्ये मुक्त पत्रकारिता. जसं आता आपल्याकडं नरेंद्र मोदी असेल, भारतीय जनता पक्षाचे काही लोक असतील, पत्रकार परिषदच घेत नाहीत. नरेंद्र मोदींनी तर 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, एकाही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही. आजवरच्या देशाच्या इतिहासामध्ये पहिलाच असा पंतप्रधान आहे की त्या पंतप्रधानाने कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही, पत्रकार परिषदच घेतली नाही आतापर्यंत. म्हणजे हे भयानक वास्तव आहे, जे खरं आहे ते खरं आहे. मग त्या नॉर्वेमध्ये तिथली जे हेल्ले लिग अशी म्हणून एक पत्रकार आहे, महिला पत्रकार, तिनं नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. म्हणजे जी पत्रकार परिषद सुरू होती त्या पत्रकार परिषदेमध्ये तिनं नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. आणि नॉर्वेचे पंतप्रधान स्टोरेज बघा, तिनं प्रश्न काय विचारला, आता ते मराठीमध्ये सांगतो तुम्हाला, मला इंग्रजीमध्ये पण सांगता येईल. प्राईम मिनिस्टर मोदी हू, तिनं असा प्रश्न विचारला, डू यू टेक, मराठीमध्ये सांगतो तुम्हाला मी. पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला, तुम्ही जगातल्या सर्वात मुक्त प्रेसचे प्रश्न का घेत नाहीत? म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही का देत नाही, पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही का बोलत नाही? तुमच्या देशात तर तुम्ही घेतच नाही, पण बाहेर आल्यावरती तुम्ही पत्रकार परिषद
का घेत नाही असा तिनं प्रश्न विचारला. मोदींनी प्रश्न ऐकला. आता मोदींना प्रश्न विचारलाय म्हणलं की नरेंद्र मोदींनं खाली मान घातली डोकं आणि सरळ निघून गेले बाहेर. आता त्याचा फोटो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभर फोटो व्हायरल झाला. तो फक्त आपल्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये तो फोटो व्हायरल झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला की हा फोटो नरेंद्र मोदी कसे पळाले ते पत्रकार परिषदेमधून. आणि त्याची बातमी ही देशभर सध्या तर ट्रेंडिंगला सुरूच आहे, परंतु जगामध्ये सुद्धा ही बातमी जोरदार सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला ट्रोल केलं जातंय, नरेंद्र मोदींना ट्रोल केलं जातंय. म्हणजे नरेंद्र मोदींना प्रश्न इंग्रजीमध्ये विचारताच त्या पत्रकारानं खाली मान घालून निघून गेले. आता त्यानंतर पत्रकार हेली लिगने एक्स वरती एक व्हिडिओ शेअर केला आणि पोस्ट एक टाकली की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा प्रश्न घेणार नाहीत, मला अपेक्षित नव्हतं. नॉर्वे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये नंबर 1 आहे. म्हणजे हा जो नॉर्वे देश आहे पत्रकार परिषदेमध्ये नंबर 1 आहे. म्हणजे मुक्त पत्रकार परिषद, तिथं मुक्त पत्रकार म्हणजे तिथं प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं जातं आणि पत्रकार हे प्रश्न विचारतात तिथं. त्याच्यामुळे ते जगातलं 1 नंबरचं मुक्त पत्रकार परिषद आहे, नंबर 1 आहे. भारत 157व्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारतामध्ये पत्रकार परिषदच होत नाही. याच्या अगोदरचे जे पंतप्रधान होते त्या सगळ्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. ज्या वेळेस नरेंद्र मोदी आले 2014 तेव्हापासून हे सगळं बंद झालं. म्हणून आपला नंबर हा 157व्या क्रमांकावरती गेलेला आहे. आता पॅलेस्टाईन, एमिरेट्स आणि क्युबा सोबत सहकार्य करून ते प्रश्न विचारायला पाहिजे. आता भारताचे जे दूतावास आहेत तिथं भारतीय दूतावासाने सुद्धा त्यावरती प्रतिक्रिया दिली. भारतीय दूतावासाने तिला असं सांगितलं, 9:30 वाजता उत्तर दिलं तिनं की प्लीज हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलवले तुम्ही तिथं जाऊन प्रश्न विचारू शकता, असं पुन्हा सांगितलं गेलं की मोदी शेठ निघून गेल्यानंतर. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा सुद्धा तिळपापड झाला परत. त्या पत्रकार परिषदेत सचिव पश्चिम CB जॉर्ज संतापल्या. आम्ही जगाच्या लोकसंख्येचा 1/6 आहेत, पण जगाच्या समस्याचा 1/6 नाही. आमच्याकडे संविधान आहे, महिलांना सन्मान हक्क आहे, 1947 पासून महिलांना मतदानाचा हक्क आहे. आम्ही लोकशाहीवादी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. अशा पद्धतीचं भारताचे जे परराष्ट्र मंत्रालय आहे, परराष्ट्र मंत्रालयानं त्या नॉर्वेच्या पत्रकाराला उत्तर दिलं. म्हणजे बघा, आणि नॉर्वेच्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा उत्तर दिलं. एक्स वरती आपली पोस्ट एक केली. म्हणजे बघा, एखाद्या पत्रकारानं प्रश्न विचारला तर तो प्रश्न सोडून पळणं हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे, नरेंद्र मोदींचं काम आहे. आता त्यावरती एक्स वर राहुल गांधींनी सुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. त्याच्यावरती राहुल गांधींनी सुद्धा तो व्हिडिओ शेअर करत म्हणले, जेव्हा लपवण्यासारखं काही नसतं तेव्हा घाबरण्यासारखंही काही नसतं. जग जेव्हा तडजोड केलेला पंतप्रधान काही प्रश्नांपासून घाबरून पळताना पाहतं तेव्हा भारताची प्रतिक्रिया मलिन होते काय, असा प्रश्न एक्स वरती राहुल गांधींनी विचारला. आता त्या प्रश्नाला जयराम रमेश सुद्धा काय म्हटले बघा, मोदींनी लोकशाहीची प्रश्न विचारण्याची आणि उत्तर देण्याची परंपरा मोडलेली आहे. जेव्हा 12 वर्षात राहुल गांधींनी 129 पत्रकार परिषदा घेतल्या, पंतप्रधान मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असं जयराम रमेश हे काँग्रेसचे ते म्हणतायत. आता या पार्श्वभूमीवर हा घडलेला दुसऱ्यांदा प्रकार आहे. या अगोदर सुद्धा नेदरलँडमध्येही डच पत्रकाराने नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला, तेव्हा सुद्धा नेदरलँडमधून सुद्धा नरेंद्र मोदींनी काढता पाय घेतला. आता ह्याचा बघा, नॉर्वेच्या पत्रकारावर हेले लिगने भारतातील प्रेस फ्रीडम
आणि मोदींच्या पत्रकार परिषद न घेण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. मोदींनी उत्तर दिले नाही. परराष्ट्र मंत्रालयाने याचे उत्तर दिले आणि मोदींचा बचाव कशा पद्धतीने करायचा ते त्यांनी ठरवलं. मोदींचा बचाव करायचा प्रयत्न केला. म्हणजे बघा, देशाचा पंतप्रधान आहे. देशाच्या पंतप्रधानानं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित आहे. आपल्या देशातल्या तर मीडिया गोदी मीडिया आहेत, भिकारचोट मीडिया झालेल्या आहेत देशाच्या. या फक्त हिंदू मुस्लिम याच्यावरतीच डिबेट करतात. हिंदू कोण, मुस्लिम कोण, बाहेरचं कोण, आतलं कोण, गाय कटेंगे बटेंगे तो मग कटेंगे, या अशा विषयावरतीच 2-4 मौलवांना पैसे देऊन बोलवायचे किंवा मौलावी नाही आले तर इतरांनाच कपडे घालायचे मौलावायचे आणि बसवायचं. अशा पद्धतीचं डिबेट हे भारतीय मीडिया करते आणि भारतीय मीडिया ही विकाऊ मीडिया झाली. त्याच्यामुळं जागतिक स्तरावरती भारतीय मीडियाचं सुद्धा फार थोतो झालेले आहे. आता नरेंद्र मोदी यांनी हा जो पळ काढला त्यामुळे नरेंद्र मोदींची सुद्धा जगभर नाचिक्की झालेली आहे आणि या सगळ्या कारणामुळं भारताची सुद्धा नाचिक्की झालेली आपल्याला दिसते. म्हणजे नरेंद्र मोदींनी कसा पळ काढला हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघ. माझ्याकडे बी व्हिडिओ आहे, परंतु तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा तो व्हिडिओ टाकला नाही. मी फक्त पोस्टर टाकली, तुम्हाला पोस्टर दाखवलं की नरेंद्र मोदींनी कसा पळ काढला पत्रकारांच्या प्रश्नावरती. तर हे असंच आहे. आजवर नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद देशात घेतली नाही 2012 पासून. राहुल गांधीने 179 पत्रकार परिषद घेतल्या. आता याच्या अगोदरचे जे पंतप्रधान होते त्या सगळ्या पंतप्रधानांनी सुद्धा देशामध्ये पत्रकार परिषद घेतली. जी देशाची वस्तुस्थिती आहे ती लोकांना सांगितली. जे देशामध्ये काय सुरू आहे तेच लोकांना सांगितलं गेलं. प्रोजेक्ट असतील, काही असेल, देशावरती आणीबाणीचं संकट असेल, काही असेल, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी देशाला या अगोदरच्या सगळ्या पंतप्रधानांनी सांगितल्या. मात्र नरेंद्र मोदींनी काहीही आजवर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले नाही. फक्त मन की बात चालू केली, धन की बात चालू केली. त्या मन की बात मध्ये जे आपल्याला बोलता येतं तेच बोललं. मन की बात, तन की बात. आज देश वाईट परिस्थितीत आहे. देशाचं सगळं कल्चर ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तरी सुद्धा नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत. हे दुर्भाग्य आहे. आता नरेंद्र मोदी ज्या ज्या देशाच्या दौऱ्यावरती जातील तिथं पत्रकार असाच प्रश्न त्यांना विचारतील की तुम्ही पत्रकार परिषदात का घेत नाही, लोकांच्या प्रश्नांना, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाहीत. आता त्यावर सुद्धा बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची जी गोदी मीडिया आहे ती गोदी मीडिया पुढे येताना आपल्याला दिसेल. ज्या पत्रकारांनी प्रश्न विचारलाय त्यांनाच ते खलनायक ठरवतील आणि तसं सुरू सुद्धा झालेलं आहे. त्या पत्रकारांनाच खलनायक ठरवण्याचं काम भारतीय मीडियानं सुरू केलेलं आहे. हेच आपल्याला एकंदरीत दिसते. आणि देशाचं दुर्भाग्य आहे की जो देशाचा पंतप्रधान 12 वर्ष झाला आहे तो पंतप्रधान ह्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना उत्तर देत नाही. ही शोकांतिक आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत, मी भीमराव खराळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर.